नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्या प्रचाराची जी सभा होती त्या सभेला मी या ठिकाणी आलो होतो आणि सभा झाल्यावरती दुसऱ्या दिवशी या सभेतलं भाषण आणि सगळंच भूमिका बघून इथले स्थानिकचे नेते पृथ्वीराज साठे हे सुद्धा त्यांच्या कार्यालयामध्ये यांनी माझं स्वागत केलं आणि पाठीवर थाप टाकून हातात हात देऊन येणाऱ्या विधानसभेला या मतदारसंघामध्ये तुमचं नाव मी सुचवणार असं सुद्धा त्यांनी मला या ठिकाणी सांगितलं. इथला गॅप आणि इथल्या स्थानिकच्या आमच्या नेत्यांचं पाठबळ त्याच्यामुळे माझ्या आशा प्रफुल्लित झाल्या आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष माझ्या बाजूला महाराष्ट्राचे अध्यक्ष विनोद भोळे उपस्थित आहेत. महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष अशोक पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. नव्याने या ठिकाणी पद घेतलेले अक्षय भुंबे आहेत, जीवन गायकवाड आहेत. या आपल्या बीडच्या महिला जिल्हा अध्यक्षा मीनाताई लोंढे आहेत. तालुक्याच्या अध्यक्ष बादल तरकशे आहेत. आंबेडकरी चळवळीतील सहकारी आमचे अजय गोरे आहेत. प्रतीक असे सर्वच आमचे या ठिकाणी कार्यकर्ते. या मतदारसंघातील मतदार यांना जुन्या सगळ्यांचा कटाळा आलेला आहे आणि तोच सगळ्यात मोठा स्पेस आहे. प्रचार सभा जी झाली बजरंग सोनवणेंची त्याच्यामध्ये मला जो रिस्पॉन्स मिळाला त्याच्यावरून मला या मतदारसंघात आशा वाटायला लागल्यात. बौद्धांची संख्या जास्त आहे. गरीब मराठ्यांचं आंदोलन आणि त्याला मी दिलेला पाठिंबा यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठा समूहामध्ये माझ्या बाबतीमध्ये एक पॉझिटिव्ह सकारात्मक भूमिका आहे. त्यामुळे सुद्धा मला या ठिकाणी दलित मराठा मुस्लिम मातंग समाजाच्या जवळपास शेकडो घटनांना राज्यात मी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. त्याच्यामुळं मातंग समाजसुद्धा माझ्या बाजूने जातीय समीकरण आणि लोकांची या भागातली मागणी नवा चेहरा तिथं मी परफेक्ट बसतोय, दुसरा कोणी बसू शकत नाही. तुम्ही लोकसभेच्या वेळेला भाषणं केली, आम्ही अंबेजोरही तुमचं भाषण ऐकलं, अत्यंत तडफदार भाषण केलं. पण लोकसभेचे जे निवडून आले खासदार आहेत त्यांची भूमिका तुमच्या उमेदवारी संदर्भात काय आहे? त्यांच्याशी आम्ही चर्चा केली नाही. मुळात मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि माझं ज्यांच्याशी अलायन्स आहे त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षाशी मी चर्चा केलेली आहे. वरून जो काही आमच्यामध्ये डायलॉग होईल तोच असणारा खाली या ठिकाणी मान्य होईल. माझं पाठिंबा दिला म्हणून सन्माननीय खासदार बजरंग सोनवणे यांनी बीडच्या विश्रामगृहामध्ये स्वागत केलं आणि त्या ठिकाणी सुद्धा मी बोललो की आता तुम्ही आम्हाला साथ दिली पाहिजे अशा पद्धतीचा डायलॉग आम्ही केलेला आहे. आणि मला वाटतं की त्यांनासुद्धा त्यांच्यासोबत लढण्यासाठी नवा चेहरा आवडेल, ते जुन्या भानगडीत पडणार नाहीत अशी स्थिती आहे. आमचे स्थानिकचे कार्यकर्ते येणाऱ्या काळात आम्ही इथं मेळावा घेणार आहेत, आमची ताकद दाखवणार आहेत आणि त्या माध्यमातून स्थानिक लीडरशिपवरती सुद्धा दबाव तंत्राचा वापर आम्ही करणार आहेत. पांगरी गावात जे पांगरी गाव स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं गाव आहे आणि गोपीनाथ गडाच्या गेटच्या समोर बौद्ध वस्ती आहे आणि त्या वस्तीतला एक अरविंद खोपे नावाचा तरुण जो 7वीत शिकत होता, दलित बौद्ध कुटुंबातला हा तरुण आहे. आई वडील शेतमजूर आहेत. 1 लाख रुपये फीस भरून त्याला लातूरच्या स्वामी विवेकानंद वसतिगृहामध्ये ॲडमिशन घेण्यात आलं होतं. तिथं तो शिकत होता. त्याचा हत्याकांड झालं आहे, महाराष्ट्र हादरून गेला आहे आणि त्या घटनेला भेट देण्यासाठी मी अंबाजोगाई परळी लातूर असा हा दौरा काढलेला आहे. त्या अनुषंगाने आज पीडित कुटुंबाची भेट घेऊन आलो आहे. यात संस्थाचालक, मुख्याध्यापक असे 6 आरोपी आहेत. त्यात अनेक 2च आरोपी अटक झालेले आहेत. बाकी अटक व्हावा यासाठी आमची भूमिका आहे. दुर्दैवाने ही माहिती तुम्हाला अंबाजोगाईमधून देणं खूप गरजेचं आहे की ते गाव स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं आहे आणि त्या गावातल्या
तरुणाचं निर्गुण हत्याकांड झालेला असताना परळीचे बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी त्या कुटुंबाला अद्याप भेट दिलेली नाही. ज्या दिवशी या परळी तालुक्यातील पांगरा गावातील या तरुणाचं प्रेत लातूरमध्ये पडलं होतं आणि दलित कुटुंब आक्रोश करत होता, त्याच दिवशी सन्माननीय पंकजाताई मुंडे लातूरच्या दौऱ्यावर होत्या, पण त्यासुद्धा साधं हॉस्पिटलला किंवा त्या पीडित कुटुंबाला भेटायला गेल्या नाहीत. पोलिसांना दबाव आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. हे दुर्दैव आहे. गोपीनाथ गडाच्या गेटसमोर घर आहे. 3 दिवस झालं घटना होऊन, तरी सन्माननीय पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी त्या कुटुंबाला भेट दिलेली नाही. हे अतिशय दुर्दैवी आहे आणि निषेधार्ह आहे. आम्ही त्यांना या माध्यमातून आव्हान करतोय की आपल्या मतदारसंघात स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या गावात गोपीनाथ गडाच्या गेटसमोर जो मुलगा राहतो, त्याचं हत्याकांड लातूरला झालं आहे, त्याला न्याय देण्यासाठी त्यांनी कुटुंबाची भेट घ्यावी आणि आरोपीला अटक करण्यासाठी मदत करावी. दुर्दैवाने यातला जो आरोपी आहे संस्थाचालक, तो भारतीय जनता पार्टीचा मोठा नेता आहे. माजी आमदार कवेकर असं त्याचं नाव आहे आणि ती घटना दडपण्यासाठी त्यात मोठं षडयंत्र झालं आहे. मी या मुंडे कुटुंबाला किंवा नेत्यांना मी आव्हान करतोय की पक्षापेक्षा या ठिकाणी दलित कुटुंब महत्त्वाचं आहे. त्यांनी पक्षाची बाजू न घेता या कुटुंबाला तात्काळ भेट देऊन न्याय देण्याचा लढा तीव्र करण्यास आम्हाला मदत करावी, असं आव्हान या माध्यमातून करतो. कालसुद्धा मी अंबाजोगाईमध्ये होतो. या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मोठी ताकद आहे. आमच्या बीड जिल्ह्यातील ताकदीमुळे या ठिकाणी मोठ्या बहुमताने ताकदीने केजचे जे काही बजरंग सोनवणे आहेत ते खासदार झालेले आहेत. त्यांना दलित चळवळीचा मोठा पाठिंबा मिळाला, तो आमच्या माध्यमातून मिळाला आणि त्यामुळे या भागात माझी ताकद वाढत चाललेली आहे. संघटना मोठी झालेली आहे. त्याचा काल आम्ही आढावा घेऊन बैठक घेऊन येणाऱ्या विधानसभेची रणनीतीसुद्धा या ठिकाणी आम्ही ठरवलेली आहे. आम्ही ज्या 5 जागा महाविकास आघाडीला मागितलेल्या आहेत, संविधान वाचवण्यासाठी आम्ही लोकसभेला त्यांच्यासोबत गेलेलो आहोत. लोकसभेला संविधान धोक्यात होतं आणि विधानसभेला आरक्षण धोक्यात आहे. आणि आरक्षण कुणाकडून धोक्यात आहे तर भारतीय जनता पार्टीकडून धोक्यात आहे. लोकसभेला आम्ही संविधान बचाव म्हणून जो लढा दिला, तो भाजपपासून RSS पासून आरक्षण बचावचा लढा आम्ही विधानसभेला पुन्हा एकदा महाविकास आघाडीसोबत देणार आहेत. आणि त्या अनुषंगाने या महाविकास आघाडीत एक दलित युवा चेहरा म्हणून गेल्या 15 वर्षापासून महाराष्ट्रातल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात शेतकरी, शेतमजूर, इथला गरीब मराठा असेल, मुस्लिम असेल, आदिवासी असेल, बहुजन असेल, यांच्या न्याय हक्काचा आम्ही लढा देण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये आम्ही केलं आहे. आणि त्यामुळे हा चेहरा विधानसभेत गेला पाहिजे, ही कार्यकर्त्यांची, आमच्या पदाधिकाऱ्यांची आणि समाजाची भावना आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही महाविकास आघाडीकडे, त्यातला जो शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचा, त्यांच्या पक्षाशी आमचं अलायन्स आहे, आघाडी आहे. आणि त्यांच्याकडे आम्ही 3 बैठका आतापर्यंत केलेल्या आहेत. एकदा दिल्लीत जाऊन भेटलो आहे. त्यानंतर महाराष्ट्र अध्यक्ष जयंतजी पाटील यांनासुद्धा आम्ही त्या संदर्भात पत्र दिलेलं आहे. कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी पत्र दिलेले आहेत की लोकसभेला आम्ही तुमच्यासोबत होतो, विधानसभेला आम्हाला 5 जागा ऑल इंडिया पॅन्थर सेनेला सोडण्यात याव्यात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने पहिली जागा केज अंबाजोगाई मतदारसंघ आहे, दुसरी जागा माळशिरस आहे, तिसरी जागा मेहकर आहे, चौथी जागा उदगीर आहे आणि 5वी जागा पिंपरी चिंचवड किंवा अशा पद्धतीने जी काही राखीव जागा असेल त्या ठिकाणी आम्ही दावा केलेला आहे. आणि त्याच्यात सर्वात मोठा फोकस आमचा केज अंबाजोगाईवरती आणि माळशिरसवरती असणार आहे. आणि त्या अनुषंगाने आमची काल या ठिकाणी बैठक झालेली आहे. एकंदरीत या मतदारसंघाची पार्श्वभूमी बघितली तर महाराष्ट्रातला सर्वात मागासलेला मतदारसंघ म्हणून केज अंबाजोगाईची ओळख निर्माण करण्याचं काम दुर्दैवाने आजपर्यंत ज्याच्या हातात सत्ता गेली त्यांनी केलेलं आहे.
नोकऱ्या नाहीत, रोजगार नाही, MIDC नाही, पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, मूलभूत प्रश्न गंभीर आहे, जातीयता तीव्र आहे. आणि अशा स्थितीमध्ये बर्दापूरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली. त्या ठिकाणी आवाज उठवायला मी आलो, पण स्थानिकचे आमदार त्या ठिकाणी आले नव्हते. त्याच्यामुळे अनेक घटनांना खऱ्या अर्थाने या अंबाजोगाईला केजमध्ये वाचा फोडण्याचं काम अनेक काळापासून मी स्वतः आणि ऑल इंडिया पॅन्थर सेना आमची संघटना करत आलेली आहे. त्याच्यामुळे या उदासीन प्रस्थापित उमेदवाराकडून आता लोक निराश झालेले. आम्हाला समजतंय की हा जो मतदारसंघ आहे हा राखीव पुढच्या वेळेस राहील का नाही माहीत नाही, ही शेवटची संधी आहे. जोपर्यंत हा मतदारसंघ राखीव होता तोपर्यंत या मतदारसंघामध्ये बौद्ध उमेदवाराला संधी मिळालेली नाही. आणि म्हणून ही शेवटची संधी केज अंबाजोगाई मतदारसंघात बौद्ध उमेदवाराला मिळावी हा प्रामुख्याने दावा आम्ही या ठिकाणी केलेला आहे. आणि त्या संदर्भात सकारात्मक चर्चा आम्ही या ठिकाणी सुरू ठेवलेली. जर महाविकास आघाडीने या ठिकाणी आम्हाला प्रतिनिधित्व दिलं तर मी स्वतः या केज अंबाजोगाईच्या मतदारसंघामध्ये उतरणार आहे. हा नवा चेहराच या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलू शकतो. आलटून पालटून जे सुरू आहे ते अतिशय दुर्दैवी आहे, निराशाजनक आहे. आपण जर अंबाजोगाईची बजरंग सोनवणे यांची जाहीर प्रचार सभा बघितली असेल तर त्या प्रचार सभेतून जी माझी भूमिका होती ती या मतदारसंघातल्या गरीब मराठा, दलित, आदिवासी, मुस्लिमांना आवडलेली आणि त्यांनीच असणारं आमच्यावरती या ठिकाणी या मतदारसंघातून लढलं पाहिजे यासाठीची मागणीसुद्धा केलेली आहे. आणि कार्यकर्त्यासोबत काल आम्ही बैठक घेऊन तशा पद्धतीने वाटचाल करण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे. दुसरी आज मोठी घोषणा आम्ही या माध्यमातून करतोय. आंबेडकरी चळवळीमध्ये अंबाजोगाई आणि बीडमध्ये सक्रिय असं युवा नेतृत्व असलेले, ज्यांनी अनेक अन्याय अत्याचारांना वाचा फोडली, इथल्या 18 पगड जाती बहुजनांच्या सामाजिक मूलभूत प्रश्नांवरती अनेक आंदोलनं केली, असा हा जो काही युवा चेहरा आहे अक्षय बुंबे यांचं आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेमध्ये जाहीर प्रवेश होतोय. आणि त्यांच्यावरती संघटना मराठवाडा युवक अध्यक्षपदाची जबाबदारी देत आहे, हे सुद्धा अधिकृतपणे आम्ही या ठिकाणी जाहीर करतोय. दुसरं, आंबेडकरी चळवळीचा अभ्यास असणारे, अनेक वर्ष चळवळीमध्ये संघर्ष करणारे जीवन गायकवाड त्यांच्यासोबत ऑल इंडिया पॅन्थर सेनेमध्ये आज प्रवेश करत आहेत. त्यांच्यावर सुद्धा महाराष्ट्र सरचिटणीस पदाची आम्ही जबाबदारी देऊन त्यांना असणारं नियुक्तीपत्र आज आम्ही या माध्यमातून देतोय. हे 2-3 प्रकरणं या माध्यमातून आजची पत्रकार परिषद होती. कारण आम्ही रस्त्यावरच्या आंदोलनावर विश्वास ठेवणारे लोक आहेत आणि त्या आंदोलनावरतीच आम्ही असणारं आमची संघटना चालवतो आहे. मॉब म्हणाल तर मॉब आमच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात आहे, तरुण मोठ्या प्रमाणात आहेत, स्वाभिमानी तरुण आहेत, जसं जमल तसं काम करणारे तरुण आहेत आणि ते बळ सर्वात मोठं आहे. ऑथेंटिक सदस्य नोंदणी संघटनेने आतापर्यंत केलेली नाही. राजकीय भूमिकाच आम्ही लोकसभेला घेतलेली आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात राजकीय भूमिकेच्या दृष्टीने जे रचनात्मक आणि संस्थात्मक काम असतील ते करण्याचं काम आम्ही या ठिकाणी सुरू करत आहोत. कारण आम्ही एक तर संघर्ष करणारे कार्यकर्ते असल्यामुळे आर्थिक पाठबळ आणि त्या सगळ्याच गोष्टी आमच्याकडं तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. आजही आम्ही यांच्याकडं जो दावा करतोय तो केवळ आमच्या कार्यपद्धती आंदोलनाच्या बळावरती आणि समाजाच्या रेट्याच्या बळावरतीच करतोय. ऑथेंटिक अशी आमची नोंदणी वगैरे सध्या तरी नाही आहे. नांदेडला दलित बचाव आंदोलन केलं तर महाराष्ट्रभर माझं संघटन आहे. मी या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. त्यामुळे मी जिल्ह्यापुरता मर्यादित असू शकत नाही.